मंगेश भाऊ, आज मी ऑफिसला येताना एक ट्रेन बघितली. त्या ट्रेनला 35 डबे होते रे. अरे काय चंपक, तू अजूनही लहान मुलांप्रमाणे रेल्वेचे डबे मोजतोस का? मंगेश भाऊ, काय चेष्टा करतोस माझी? बरं ते जाऊ दे. आजपर्यंत मी एवढी लांब ट्रेन कधीच नाही बघितली. माल वाहतूक करणाऱ्या ट्रेनला बरेच डबे असतातच की रे. त्यातून मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक केली जाते. मालगाडीला असलेले डबे सुद्धा खूप मजबूत होते रे. हे डबे आपल्या देशात बनवले जातात का? आपण ते बाहेरच्या देशातून आयात करतो. नाही, या डब्यांची निर्मिती भारतातच होते. या व्यवसायात अनेक चांगल्या सरकारी आणि खासगी कंपन्या आहेत. सरकार रेल्वेमध्ये एवढी गुंतवणूक करतंय, तर या कंपन्यांची तर आता चांदीच होत असेल, नाही का? हो रे, या विषयावर आपली कधी चर्चाच झाली नाही. पण आज तुला या सेक्टरमधल्या एका कंपनीची सविस्तर माहिती सांगतो. ही कंपनी रेल्वेचे डबे बनवते. कंपनीचं नाव आहे JWL. कंपनीचा इतिहास आणि व्यवसाय कसा आहे ते सविस्तर जाणून घेऊया. 1979 साली मध्य प्रदेशामधील जबलपूरमध्ये कमर्शियल इंजिनियर्स अँड बॉडी बिल्डर्स कंपनी LTD या कंपनीची स्थापना करण्यात आली. 2010 मध्ये या कंपनीचं लिस्टिंग शेअर बाजारात करण्यात आलं. त्यानंतर कंपनीचं नाव CEBBCO म्हणजेच कमर्शियल इंजिनियर्स अँड बॉडी बिल्डर्स कंपनी LTD करण्यात आलं. मात्र 2019 मध्ये डेट रिसॉल्युशन प्लॅन अंतर्गत कोलकात्यातल्या JWL कंपनीने CEBBCO मधील 45.45% हिस्सेदारी खरेदी केली. त्यानंतर 25 मे 2022 रोजी कंपनीचं रिव्हर्स मर्जर करण्यात आलं आणि कंपनीचं नाव ज्युपिटर वॅगन्स करण्यात आलं. ही कंपनी रेल्वेचे डबे, हाय स्पीड बोगी, कपलर्स, ड्राफ्ट गिअर्स आणि रेल्वे कास्टिंगचं उत्पादन करते. कंपनीच्या प्रॉडक्टमध्ये वॅगन आणि त्याच्या ॲक्सेसरीज, पॅसेंजर कोच आणि त्याचे ॲक्सेसरीज, MS क्रॉसिंग आणि CMS क्रॉसिंगचा समावेश आहे. JWL कडे वर्षाला 4,300 वॅगन्स, 10,000 बोगी, 14,000 ड्राफ्ट गिअर्स, 14,000 हाय टेन्सिल कपलर्स, 3,000 कास्ट मॅग्नेज स्टील क्रॉसिंग्स बनवण्याची कपॅसिटी आहे. एवढे चांगले प्रोडक्ट असतील तर कंपनीची आर्थिक कामगिरी चांगलीच असणार. याबद्दल थोडी माहिती सांग मला. हो चंपक, कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल सगळी माहिती सांगतो मी. नीट लक्ष देऊ नाही. आर्थिक वर्ष 2022-23च्या पहिल्या 9 महिन्यात कंपनीच्या विक्रीमध्ये 66% वाढ झाली आहे. याच काळात कंपनीचा EBITDA दुप्पट झाला आहे. कंपनीचा नफा देखील दुप्पट झाला असून कंपनीने या काळात 81 कोटींचा नफा कमावला आहे. इस कंपनी में पिछले साल कंपनी ने करीबन 1800 करोड़ पे करीबन 50 करोड़ का नेट प्रॉफिट कमाया था. करीबन 11-12% के EBITDA मार्जिन से कंपनी कमाती है. इस साल कंपनी ने देखा है कि कमर्शियल व्हीकल सेक्टर में बहुत तेजी का डिमांड आ रहा है. इनफैक्ट ट्रक्स कस्टमर्स को इमीडिएटली अवेलेबल नहीं है. इनका वेटिंग पीरियड कम से कम 2-3 महीना है. तो कमर्शियल व्हीकल सेगमेंट में जो फुल्ली बिल्ड व्हीकल्स है, यहाँ पे करीबन 30-35% का रेवेन्यू जो आता है वो बहुत ही तेजी से चल रहा है. अंदाजा है कि इस साल भी ये जो बिजनेस है वो डबल डिजिट में ग्रो करेगा. और वैगन्स का बिजनेस तो काफी तेजी से बढ़ेगा, क्योंकि अभी गवर्नमेंट ने जिस प्रकार से 90,000 वैगन्स का ऑर्डर अनाउंस किया था, इसमें से करीबन 2200 करोड़ का ऑर्डर कंपनी को मिला है. हे सगळं ठीक आहे. कंपनी मजबूत आहे, तसेच कंपनी महत्त्वाचे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते, हे मला कळलं. पण आता कंपनीचं भविष्य कसं आहे? असे कोणते कारण आहे ज्यामुळे कंपनीची वाढ होईल? अमेरिका, रशिया आणि चायनानंतर भारत हा जगातला रेल्वेचं जाळं असणारा 4था मोठा देश आहे. भारतात रोज 13,523 पॅसेंजर ट्रेन आणि 9,146 माल वाहतूक करणाऱ्या ट्रेन धावतात. भारतीय रेल विभाग सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनसाठी टेक्नॉलॉजी विकसित करत आहे. यामुळे 15,000 किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक ऑटोमॅटिक सिग्नलिंगमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत. याचा ज्युपिटर वॅगन्सला खूप फायदा होणार आहे. चासीस सेल्सचं FBV सेल्समध्ये रूपांतर करण्यासाठी सरकारने 2% ड्युटीचा लाभ दिला आहे. चासीस खरेदीवर ग्राहकांना 14% ड्युटी द्यावी लागते. त्या तुलनेत FBVच्या खरेदीवर केवळ 12% ड्युटी द्यावी लागते. यामुळे CEBBCO
शेअर्सच्या व्यवसायात वाढ होणार असून कंपनीच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या भारत केवळ 20% कमर्शियल गाड्यांचं चॅसिसमधून FBV मध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. मात्र ऑटोमोबाईल कंपन्या टप्प्याटप्प्याने चॅसिसचं FBV मध्ये रूपांतर करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या व्यवसायात चांगली वाढ होणार आहे. चॅसिसच्या जागी FBV वापरणं हे ऑटोमोबाईल कंपनी, सरकार आणि ग्राहक या तिघांसाठी फायद्याचं आहे. मंगेश भाऊ, मला तुझं म्हणणं पटलं. या कंपनीची आर्थिक कामगिरी चांगली आहे आणि कंपनीचं भवितव्य पण चांगलं आहे. पण कंपनीसाठी काही जोखीम आहेत का तेही सांग. हो चंपक, व्यवसाय म्हणलं की जोखीम ही असतेच. कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी बिझनेसमध्ये कोणती जोखीम आहे ते समजून घेतलं पाहिजे. आता या कंपनीसाठी कोणती जोखीम आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. देखिए, चैलेंजेस तो बेसिकली दो तरफा आ सकते हैं. एक तो ये जो कंपनी प्रोडक्ट बनाती है, फुल्ली बिल्ट व्हीकल्स और वैगन्स, ये बेसिकली कंट्री के GDP ग्रोथ के ऊपर आधारित है. अगर कंट्री की इकोनॉमी में कोई दिक्कत आती है, कोई स्लो डाउन आता है इकोनॉमी में, तो दोनों प्रोडक्ट्स में डिमांड कम हो जाएगी, क्योंकि इकोनॉमी रिलेटेड प्रोडक्ट्स है. और दूसरा, अगर कोई कोविड जैसा कोई पैंडेमिक आता है, जो मुझे लगता है बहुत अनलाइकली है, बट ऐसा कोई अनलाइकली इवेंट होता है तो ही इसमें प्रॉब्लम होगी. मी देखील आता शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतोय. पण या शेअरबद्दल तज्ज्ञांचं काय मत आहे आणि शेअरचं सध्या व्हॅल्युएशन कसं आहे आणि शेअरची किती रुपयांचं टार्गेट असेल? मोर और लेस हमको लग रहा है कि डोमिनेंट मार्केट शेयर है. फुल्ली बिल्ड व्हीकल्स में तो नंबर 1 खिलाड़ी है, और वैगन की बात करें तो ये 3rd नंबर पे आते हैं. तो उस पॉइंट ऑफ व्यू से उनको 8 से 9 का EV to EBITDA मल्टीपल जरूर मिलना चाहिए. तो उसलिए मुझे लग रहा है कि काफी अट्रैक्टिव अपॉर्चुनिटी है. अगले 12 से 15 महीने की अवधि की बात करें तो मुझे लग रहा है कि अच्छी खासी कमाई आने की पॉसिबिलिटी है. हमको लग रहा है करीबन 160-165 रुपए का एक फर्स्ट टारगेट यहाँ पे डेफिनेटली पॉसिबल लग रहा है. चंपक, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा शेअर मागच्या 1 वर्षात जवळपास दुप्पट झाला आहे. पण शेअर बाजारातले तज्ज्ञ अजूनही या शेअरवर बुलिश आहेत. शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. मंगेश भाऊ, तू अतिशय सोप्या भाषेत सगळी माहिती दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मला आता या कंपनीबद्दल सगळी माहिती मिळाली आहे. मी पण आता या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतोय.